आज होती मुलांना सुट्टी स्कूलला, त्यामुळे आम्ही त्यांना बाहेर घेऊन आलो आणि थोडंसं आमचं हॉस्पिटलचं कामसुद्धा होतं. ते झालं आणि त्यांना घेऊन आम्ही इथे प्रोझन मॉलला आलेलो होतो. प्रोझन मॉलला घेऊन आल्याच्या नंतर इथे दोघांनी मस्त असा एन्जॉय केलेला आहे. आता तुम्हाला पुढे दिसणारच आहे. तर इथे त्यांच्या पप्पांना iPhone घ्यायचा होता म्हणून तेच आम्ही बघत होतो आणि त्याची प्रोसेस वगैरे स्टार्ट होती आणि दादा आणि आरुषचं दोघांचं पण चालू होतं. आम्हाला पण एक फोन. पण काय होतं आपण iPhone घेतो आणि दर 6 महिन्याला ते नवीन लॉन्च करत असतात. त्यामुळे काय आमची इच्छा होत नव्हती. तरीसुद्धा मी त्यांना सांगितलं, की आपण एक साधाच फोन घेऊया. जेव्हा नवीन निघेल तेव्हा घेऊया दुसरा. तर इथे मस्त एक आम्ही चक्कीसुद्धा बघितली होती, आटा चक्की. कारण बाहेर आम्ही जेव्हा दळण आणायला जातो, तर त्यामध्ये आम्ही एवढे महागाईचे गहू वगैरे आपण घेतो आणि ते चक्कीमध्ये दळण्यासाठी देतो. तर तिथून थोडंसं पीठ कमी येतं. कारण आपण 10 किलो जर दिले, तर त्यातलं 8 किलोचं आपल्याला भेटतं आणि पैसे पण ते बरोबर घेतात. त्याकरता आम्ही डिसाईड केलं होतं, की घरी एक कंदी चक्की घ्यायची म्हणून. तर ती 2-3 दिवसामध्ये घरपोच येईलच. तोपर्यंत इथे मस्त मुलांना पिझ्झा, बर्गर, कॉफी, आईस्क्रीम असं खाण्यासाठी स्नॅक्स म्हणून दिला आणि त्यांचं पोट तेवढ्यातच भरले. घरी येऊन जेवणाची काही इच्छा राहिली नव्हती. मी स्वयंपाक करून गेलेली होती, तरीसुद्धा ते जेवण आम्ही दुसऱ्या दिवशी खाणार होतो. तर इथे मस्त त्यांची आईस्क्रीम वगैरे खाऊन झाली आणि आता आम्ही घरी निघालो. तर घरी निघताना मस्त पान शॉप लागलेलं होतं. एक पान शॉपमध्ये थांबलो आणि हा संभाजीनगरमधला फेमस पान शॉप आहे. इथून पान वगैरे घेतली आणि घरी रिटर्न निघालो. बाय.